झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्लीतल्या प्रसिद्ध अशा हिमालय हाऊस इमारतीला भीषण आग लागली आहे। दिल्लीतल्या कस्तुरबा गांधी रोडवर ही इमारत आहे। आगीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 25 गाड्या दाखल झाल्या आहेत। इमारतीचा 3रा, 4था आणि 5व्या मजल्यावर ही आग लागली आहे। बहुमजली इमारतीत अनेक जण अडकल्याची शक्यता आहे, त्यामुळे फायर ब्रिगेडच्या जवानांनी बचाव कार्याला सुरुवात केली आहे। उस समय लगभग 7:30 बज रहे थे जब मैं अपने वाइफ को स्कूल छोड़ने जा रहा था। तो हम लोग देख रहे थे कि यहाँ पे कुछ गाड़ियाँ खड़ी हैं पुलिस की और कुछ फायर ब्रिगेड गाड़ियाँ खड़ी, लगभग 7-8 फायर ब्रिगेड गाड़ियाँ उस समय पहुंची हुई थी। और यहाँ पे देखा कि ऊपर हल्का हल्का धुआं निकल रहा है। तो उसका छोड़ के जब आया, आके जब यहाँ पे खड़ा होकर देखा तो आग 3री मंजिल पर लगी हुई थी। आग उतनी ज्यादा नहीं थी, हल्की सी आग, तो धुआं बहुत निकल रहा था और आसमान में पूरा काला काला सा हो रहा था। झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळातल्या विक्रमी मुक्कामानंतर पृथ्वीवर परतली आहे। रशियाच्या अंतराळ यानानं सुनीता आणि 2 अंतराळवीरांसह कझाकिस्तानमध्ये यशस्वी लँडिंग केलं। सुनीता तब्बल 127 दिवस अंतराळात होती। कझाकिस्तानच्या अर्कालिक शहराजवळ सुनीताच्या यानानं लँड केलं। सुनीतानं तिच्या कार्यकाळातील मोहिमांमध्ये एकूण 322 दिवसांचा मुक्काम केला। यापूर्वी 9 डिसेंबर 2006 ते 22 जून 2007 या काळातही ती अंतराळात होती। अंतराळ मोहिमांमध्ये तिनं 50 तास स्पेसवॉक देखील केला होता। तसंच सर्व जगाला आणि भारतीयांना अंतराळातून दिवाळीच्या शुभेच्छा देखील तिनं दिल्या होत्या। 127 दिवसांच्या अंतराळातील वास्तव्यानंतर यशस्वी लँडिंग केलेलं आहे सुनीता विल्यम्सनं। झी 24 तास एक पाऊल पुढे।